हॅलो. ऐकायला येत आहे का? हा येतं येतं ऐकू येतं. हां हां. नमस्कार मित्रांनो. आज आपण दृकश्राव्य माध्यमातून आपण एकमेकांशी चर्चा करणार आहोत, बोलणार आहोत. नॉर्मली आपण महिन्यातनं एकदा प्रत्यक्ष भेटतो, पण सध्या मी काही कामानिमित्त इथे आल्यामुळे आपली अशी प्रत्यक्ष भेट होत नाहीये. आपण अशा या दृकश्राव्य माध्यमातून काम करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण चालू करायच्या आधी तुमचे जे शाळेतला विद्यार्थी आपला जो आहे, कुमार स्वराज सुभाष शितप, तसंच तुमची शाळा म्हणजे अ, ग ज तथा तात्या वझे विद्या मंदिर पाथरी आगार आणि त्याचे मुख्याध्यापक आपले कुलकर्णी सर, बाकी सगळे तुमचे शिक्षक आणि या स्वराजचं खूप खूप अभिनंदन की चतुरंग सर्वोत्तम विद्यार्थी पुरस्कारासाठी तुम्ही पात्र झालात आणि तुम्हाला तो उपक्रम किंवा पुरस्कार आज देण्यात आला किंवा आता तुम्हाला लवकरच देण्यात येईल. तर अशा वेळेला हे खूप एक चांगली घटना आहे की आपल्यातलाच एक विद्यार्थी सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून गोडबोले पुरस्कारासाठी मान्यता प्राप्त होतो आणि म्हणून तुमचं सर्वांचं खूप खूप अभिनंदन. आपण प्रत्येक वेळेला भेटलो की आता दुसरं डिव्हाइस वेगवेगळ्या पण त्यांची ऍड करा ना. टीव्हीवर ठेवायचं. टीव्हीवर दुसरं डिव्हाइस आहे ते पण जरा प्लीज ऍड करा. त्यालाही मी केलंय, ऍडमिट केलंय बघा. आता तुम्हाला मीट नाही आहे तो अजून दिसत आहे. नाही, मी केलंय, अजून ते येत नाहीये त्याच्यावरती. हम्म. चालेल चालेल असू दे मग. चालेल. आतापर्यंत होतं ते मध्येच हे झालं, डिस्कनेक्ट झालं होतं. आता पुन्हा आपण ऍडमिट करतोय त्याला, पण चालेल चालेल कदाचित मोबाईल करू. वेळ जातोय. बघा झालं का ऍडमिट? आता झालंय, आता ऍडमिट. आता त्याचे तुम्ही ते म्यूट करा, म्हणजे मग तुम्हाला तुमचा मोबाईल चालू ठेवा, तिकडचं म्यूट करा पाहिजे तर. केला केला. हा, आता येतोय ना आवाज? का आवाज गेलाय आता? आवाज येतोय. येतोय ना? हा. तर आपण नेहमीप्रमाणे काही गोष्टी आज शिकणार आहोत, बघणार आहोत आणि त्याच्यामधली एक महत्त्वाच्या काही आपण पहिल्या घटना बघूया. जशा बातम्या असतात, प्रमुख बातम्या असतात, तसं आपण या इथे एक प्रमुख बातम्यांसारखं हे करायचं आहे. पण आज आपण जे काय पुढे विषय त्याच्यावरती घेणार आहोत तो असा आहे की जर आपल्यातले, तसं आता तुमच्यातला एक विद्यार्थी उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून झाला, पण हाच विद्यार्थी आणखीन काही कालाने जेव्हा मोठा होईल तेव्हा आपण त्याच्यातनं चांगला शास्त्रज्ञ, संशोधक, अभियंता किंवा आपलं स्वतःचं उद्देश किंवा कुतूहल कसा विकसित करायचा किंवा करायला हवा आणि आपलं तसं वागणं आपल्याला जर आपल्या वृत्तीमध्ये आणता आलं तर मग आपण त्याच्यावरती विचार करून तसं आपलं ध्येय उद्दिष्ट करू शकतो. पण त्याच्या आधी तुम्ही आता या इथे बघताय की आत्ता सध्या काय चाललंय जगामध्ये, की खूप मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन होत आहे. बाकीचं आपण बघतोय तसंच. पण आत्ता ह्या काही गोष्टी मी इथे तुम्हाला दाखवतोय बोर्डवरती, या फार महत्त्वाच्या घटना आहेत आणि म्हणून त्या तुमच्यापर्यंत पोहोचवणं मला जास्त बरोबर वाटलं. इस्रो ही जे भारतीय अंतराळ संस्था आहे त्यांनी जे काय एक रॉकेट बनवलेलं आहे, तर त्या रॉकेटने आता वेगवेगळे उच्चांक गाठायला सुरुवात केलेली आहे. आणि आता ह्या 24 डिसेंबरला तुम्ही सकाळी 8 वाजून साधारण 30 मिनिटांपासून बघायला सुरुवात करा टी व्हीवरती. तुम्हाला 24 तारखेला जर सुट्टी असेल किंवा शाळेमध्ये जर तुम्हाला टी व्ही बघणं शक्य असेल सकाळी 8:30च्या सुमाराला, तर सगळ्यात मोठं एक उपग्रह हे यान आपलं घेऊन जाणार आहे. म्हणजे बाकीच्या देशांच्या तुलनेने आपण आता आपलं काम करायला सुरुवात करणार आहोत. तुम्हाला माहिती आहे की आपण चंद्रयान 2 मध्ये चंद्रावरती आपण उतरलेलो आहोत
आणि आपला जो उपग्रह होता त्या उपग्रहाने रोवर लँडर असं त्याची योजना करून जवळजवळ 100 मीटर चंद्रावरती आपण आपला जो एक छोटंसं यान होतं ते त्या चंद्रावरती फिरलं. आणि जे कोणी बाकीच्या जगातल्या देशांनी शोध लावू शकलं नव्हतं असा शोध आपण तिकडे लावलाय आता की चंद्रावरती पाणी आहे. तिकडे बर्फ सापडलाय आपल्याला. आपलं जे यान गेलं होतं त्याच्या यानातनं आपण बघताना. आणि त्याचे आता साठे आपण किती आहेत याचं निरीक्षण करतोय. आणि जर तिकडे पाणी सापडलं तर चंद्रावरती जसं आपला पेट्रोल पंप असतो त्याप्रमाणे त्या पाण्याचं पृथक्करण करून हायड्रोजन आणि ऑक्सिजन तिकडच्या तिकडे बनवून ह्याच्यापेक्षाही मोठाली आपली जी यानं की ज्यांना जसं आपण आपल्या गाडीतलं पेट्रोल संपलं की पेट्रोल पंपवरती जातो आणि पेट्रोल भरतो तसं चंद्रावरती जायचं तिकडे पुन्हा आपलं पेट्रोल भरायचं हायड्रोजन भरायचं त्याच्यामध्ये आणि आणखीन पुढे जायचं म्हणजे खूप दूर दूरपर्यंत आपल्याला जाणं शक्य होईल. आणि चंद्रावरती गेल्यानंतर पुन्हा खालती येताना आपण एखाद्या ठिकाणी जर जात असलो आणि त्या तिकडे जर पेट्रोल पंप नसेल एखाद्या गावात तर आपण काय करतो आपली टाकी इथे फुल करून घेतो एवढी भरतो की जाऊन परत येईस्तोवर आपलं पेट्रोल संपता कामा नये. तर आत्ता तसं करावं लागतं आणि त्यामुळे आपल्याला जे काही उपकरणं वरती घेऊन जायची असतात ती जास्त घेऊन न जाता आपण जास्त आपलं इंधन घेऊन जातो. तर त्याच्याऐवजी चंद्रावरती जर आपल्याला हायड्रोजन सापडला तर जायचं इकडनं आपल्याला यायची काळजी करायची गरज नाही. चंद्रापर्यंत आपण मोठमोठाली उपकरणं घेऊन जाऊ शकतो आणि परत येताना चंद्रावरतीच हायड्रोजन भरून खालती घेऊन येऊ शकतो. अशा प्रकारचं संशोधन भारतीय शास्त्रज्ञांनी केलेलं आहे. तिसरं जे आहे ते आहे आपण इतके दिवस जे आपले न्यूक्लिअर म्हणजे जे आपण अणु रेणू यांच्यापासून जी विजेची निर्मिती करत होतो तर ते खूप मोठे त्याला जनरेशन स्टेशन्स म्हणजे जे आपण जसे आपले विजेची उपकेंद्र असतात तर तशा प्रकारचं खूप मोठं हे करावं लागायचं. पण आता शोध असा लागलेला आहे की अगदी छोटं जसं आपल्या घरी वॉटर फिल्टर असतो किंवा पाण्याचा गिझर असतो अगदी एवढ्या छोट्या प्रमाणामध्ये नाही तरी एखादा जो जनरेटर जर आपल्या गावामध्ये जर काही मोठी सभा असेल मोठं लग्न समारंभ असेल किंवा काही आपले मोठा उत्सव असेल आणि त्यावेळेला वीज जायची शक्यता असते किंवा जी आपली वीज असते त्यापेक्षा जास्त वीज लागायची शक्यता असते तेव्हा आपण एका छोट्याशा ट्रकमध्ये जनरेटर घेऊन येतो त्याच्यामध्ये डिझेल भरतो आणि त्या डिझेलवरती जनरेटर चालवून वीज निर्मिती करून त्याचा वापर करतो. तशा प्रकारचे एवढे छोटे न्यूक्लिअर रिॲक्टर्स आपण आता बनवू शकणार आहोत आणि ते बनवायला आता आपण सुरुवात करणार आहोत. तसंच जे आपण सगळी इलेक्ट्रॉनिक उपकरणं वापरतो तर ती उपकरणांमध्ये आतमध्ये त्याला जे चालते त्याला प्रोसेसर म्हणतात. तर ती जी तुम्ही जर जाहिरात बघत असाल इंटेल इनसाइड इंटेल कंपनी किंवा अशा ज्या एनव्हिडिया वगैरे या काही 4-5 कंपन्या आहेत त्यांच्याकडेच फक्त ती टेक्नॉलॉजी होती की ज्याने आपण ही उपकरणं बनवण्यासाठी त्यांच्याकडनं चिप्स आणून त्याच्यावरती आपण उपकरणं बनवायचं म्हणजे अगदी आपला साधा मोबाईल फोन असू दे किंवा घरात आपला आजकाल नवीन जे पंखे आलेले आहेत छोटेसे पंखे जे रिमोटवरती चालतात त्याच्यामध्ये या अशा प्रकारच्या चिप्स वापरल्या जातात. बरेचसे जे आपले मोटर कंट्रोलर आहेत बॅटरी चार्जर आहेत त्याच्यामध्ये ह्या चिप्स वापरल्या जातात. तर ह्या चिप्स आता भारतात बनायला लागलेल्या आहेत. तसंच आपण बघतो की वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता उत्क्रांती होत चाललेली आहे. इतके दिवस जी शस्त्रक्रिया करण्यासाठी किंवा बाकी काही आपल्याला आजार बघण्यासाठी शरीराची कापाकापी करायला लागायची आणि मग आतमध्ये दिसायचं किंवा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी दिसायच्या नाहीत आतमध्ये काय चालल्या आहेत त्या तर त्या आता सूक्ष्म निरीक्षण करून आपण करू शकतो आणि बघू शकतो. आणि तसंच आपले जे आत्ता भारताचे जे नितीन गडकरी साहेब जे आपले मंत्री आहेत की जे रस्ते आणखीन बाकीचे सगळ्या सोयी आपल्याला उपलब्ध करून देत आहेत तर त्यांनी खूप मेहनत घेऊन आपलं जसं पेट्रोल आहे त्याच्यामध्ये ऊसापासनं किंवा बाकीच्या आपल्या अन्नधान्यापासनं इथेनॉल वापरून आपण त्याच्यावरती
10 ते 20% पेट्रोलच्या ऐवजी इथेनॉल वापरून आपण आपल्या गाड्या चालवत होतो. त्याच्याऐवजी आता आपल्याला एक आणखीन सुविधा चांगली प्राप्त होणार आहे की हायड्रोजन जसं आपण रॉकेटमध्ये वापरायचो, जसं आपण आता वरती GSLV आणि चंद्राचं आपण उदाहरण घेतली पहिली दोन, तर त्याच्याऐवजी आता आपल्याला पुढचं उदाहरण आपल्याला असं मिळणार आहे की हायड्रोजनवरती चालणाऱ्या गाड्या पण आता आपल्याकडे येणार आहेत. आता हायड्रोजनवरती जेव्हा गाडी चालते तेव्हा त्याच्यावरनं जो बाहेर त्याचा धूर जो सोडला जातो तो असतो पाण्याचा. म्हणजे त्याने जे पर्यावरण आता आपलं खराब होत आहे ते पर्यावरण खराब होणार नाही. अशा वेगवेगळ्या प्रकारचे शोध सध्या भारतामध्ये लागत आहेत, चालू आहेत. आणि त्यासाठी आपल्याला बघायला पाहिजे की हे कसं शक्य झालं, आपल्याला का शक्य झालं, काय आपण आपल्यामध्ये बदलाव आणला की ज्याच्यामुळे आपण हे एवढं सगळं चांगल्या पद्धतीने करू शकतोय. तर हे बघण्यासाठी आपण एक भारतीय संस्कृती काय आहे पहिल्यांदा त्याच्यावरती थोडंसं लक्ष केंद्रित करूया. आणि मग आपण आपल्या या मुख्य विषय जो आहे की कसं कुतूहल करायचं आणि कसं नियोजन करायचं आपल्या आपल्या स्वतःचं. आणि आता तुम्ही जे 8वी 9वी 10वी या गटात आहात तर तिकडे तुम्हाला हे खूप महत्त्वाचं आत्ता तुम्हाला समजेल की आपण काय करतोय आणि बोलतोय ते. आता आपण दुसऱ्या प्रेझेंटेशनमध्ये जाऊया. हे जे आपलं प्रेझेंटेशन आहे याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत की जर अशा प्रकारचं संशोधन भारतामध्ये आणखीन चांगल्या प्रकारे करायला हवं असेल आणि जे आपण आत्ता म्हणतोय की जसं फक्त शहरांमधनं आत्ता सुविधा मिळतात त्याच्याऐवजी खेडोपाडी सुद्धा अशा प्रकारच्या सुविधा की जिथे एखादा मुलगा त्याच्यावरती रिसर्च करू शकेल, बघू शकेल, त्याच्यावरती छान पद्धतीने काम करू शकेल, अशा पद्धतीचं काम करण्यासाठी जी वेगवेगळी केंद्र आपल्याला लागतात त्यातलं एक केंद्र देवरुख आपल्या जवळच आहे, कोकणामध्येच. तिकडे आपण आता चालू केलेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात तिथे आपण या अशा प्रकारचं सगळं जे नियोजन केलेलं आहे तर तेही तुम्हाला तिथे बघता येईल तुमच्या जवळच. आणि तसंच आपल्यापासून जवळ जे कॉलेज आहे, बेडेकर कॉलेज त्याला आपण काय म्हणतो, वेळणेश्वरचं, तर तिथेही अशा प्रकारचंच केंद्र चालू करायचं आता डॉक्टर बेडेकरांनी प्रस्ताव मान्य केलेला आहे. आणि लवकरच आपल्या अगदी 31-40 किलोमीटरच्याही अंतराच्या जवळ अशा प्रकारचं केंद्र आपल्याला बघायला मिळेल तिथे आणि तिकडे आपल्याला काम करायला मिळेल. पण हे सगळं जेव्हा आपण करतो त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचा जो भाग जो आहे तो आहे तो आपण हे जे इथे बघतोय की आपलं जी संस्कृती आहे ती संस्कृती आपण चांगल्या पद्धतीने समजलो आणि त्याचं जर आपण मूल्यमापन केलं तर आपल्याला समजेल. आता ही संस्कृती का महत्वाची आहे हे आपल्याला पुढच्या ह्या स्लाइडमध्ये इथे दिसतं की भारतात बनलेला जो माल आहे, मेड इन इंडिया जे आपण म्हणतो, तर तो मालाला आज जागतिक दर्जावरती किती प्रमाणामध्ये आपलं त्याला मान्यता आहे. तर ती जर तुम्ही बघाल तर एखादा जर इंजिन असेल, कार असेल किंवा एखादं मशीन असेल किंवा तिकडे बनलेलं कुठलं उपग्रहांवरती जाणारं एखादं यंत्र असेल किंवा आपल्या वैद्यकीय शास्त्रासाठी असेल, शेतीशास्त्रासाठी असेल, कुठल्याही प्रकारचं जर जर्मनीमध्ये बनलेलं असेल, स्वित्झर्लंडमध्ये बनलेलं असेल किंवा बाकीच्या कुठल्या युरोप, अमेरिकेमधल्या देशांमध्ये जर बनलेलं असेल तर त्याची मान्यता बघायची. आता तुम्हाला या चित्रामध्ये दिसतंय की जर्मनीमध्ये 100% आहे, स्वित्झर्लंडमध्ये 98% आहे. असं जर तुम्ही तो अख्खा चार्ट बघितलात तर आज भारताला इथे स्थान जे आहे ते फक्त 20 ते 30% फक्त आहे. फक्त 20% जगामध्ये भारतीय बनलेल्या मालाला थोडासा आज मान्यता आहे आणि तर ती हळूहळू वाढतीये. आणि सध्या आपल्याला त्याच्यावरती विचार करून आपण आपली गुणवत्ता जी म्हणतो आपण क्वालिटी ती वाढवायचा प्रयत्न करतोय. आणि आपल्याला हे स्थान कमीत कमी 70 ते 80% वरती खेचायचं, वरती आणायचं आहे. ती जेव्हा होईल त्यावेळेला आपल्या गोष्टींना बाजारपेठेत, भारतीय बाजारपेठेत तसंच बाहेरच्या बाजारपेठेत चांगली मान्यता मिळेल आणि त्याला
मागणी वाढेल त्याची. आता हे करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना काम करायला पाहिजे आणि ते काम करण्यासाठी म्हणून जी काही आपली चांगली संस्कृती होती, सगळ्यात मोठा धार्मिक व वांशिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण असा एक देश आपला आहे. आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे लोक, मुलं, मुली, आणखीन त्याप्रमाणे आपले पेहराव, अन्नधान्य, खाण्यापिण्याच्या सवयी, आपलं वातावरण, कोकणातलं वातावरण वेगळं आहे, शहरातलं वातावरण वेगळं आहे. तेच जर आपण मराठवाडा, विदर्भ या इकडे गेलो तर वेगळं आहे. महाराष्ट्रातलं वातावरण आणखीन जम्मू काश्मीर वरती तिकडे किंवा राजस्थान किंवा इथे पश्चिम बंगाल किंवा खालती केरळा या सगळ्या ह्याच्यातनं वेगवेगळ्या अशी विविधता आपल्या देशामध्ये असल्यामुळे आपल्याला त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायचा आहे. आणि त्यासाठी जे काही आपल्या जीवनात मध्यवर्ती भूमिका आपल्याला आपण बजावतो ती चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये आणायची आहे. तर आता हे काय आहेत सर्वात मोठी मूल्य आपल्या ह्याच्यात काय आहे, तर आपलं जी संस्कृती आहे ती कौटुंबिक ऐक्यावरती अवलंबून असलेली आहे. आज पूर्ण जगामध्ये सगळे वेगवेगळे, म्हणजे इतके दिवस आपण कसे सगळे भाऊ बहीण आत्या मामा मामी एकत्र राहायचो, जवळजवळ राहायचो. आज आता मोठमोठी जी शहरं आहेत, लंडन असू दे किंवा न्यूयॉर्क असू दे किंवा अगदी मुंबईत सुद्धा शेजारी एकमेकाला ओळखत नाहीत. नातेवाईक तर एकमेकाला भेटतच नाहीत, पण शेजारी शेजारी सुद्धा एकमेकाला भेटत नाहीत. तितक्या प्रमाणामध्ये तिकडे आता दुरावा निर्माण होत चाललेला आहे दोन व्यक्तींमध्ये. तर तसं न होता आपण जास्तीत जास्त कौटुंबिक ऐक्यावरती जे आपलं ध्येय होतं भारतीय संस्कृतीचं, तेच कसं आपल्याला पुढे ठेवता येईल आणि प्रत्येक आचरणात, मग ते शेतीमध्ये असू दे किंवा वैद्यकीय क्षेत्रात असू दे किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये असू दे किंवा अन्य कुठलं आपलं म्हणजे संगीत आहे किंवा नाटक आहे, सिनेमा आहे, त्याच्यामध्ये असू दे, सगळ्या ठिकाणी तो आणण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. आपण खूप प्रामाणिक आहोत. कठोर परिश्रम करायची आपली तयारी आहे भारतीयांची, जी काही बाकीच्या अन्य देशांमध्ये ते प्रामाणिक नाही आहेत किंवा ते कठोर परिश्रम करू शकत नाहीत. आणि आपली जी मूल्य आहेत ती औपचारिक आणि अनौपचारिक अशा दोन्ही प्रकारच्या शिक्षणावरती, जे शालेय शिक्षण आहे तसंच घरामध्ये सुद्धा आपल्याला जी शिकवण मिळते किंवा आपण बाकी अन्य ठिकाणी जिथे जातो तिकडेही जे आपल्याला शिकवण मिळते अशा याच्यावरती आपल्याला करता येतं. म्हणून भारत ही एक फार मोठी महान भूमी आहे की जिथे आपल्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष खूप मोठ्या प्रमाणात संधी मिळते सध्या. आणि ह्या संधीचा आपण त्यातले नागरिक म्हणून जर त्यातली जी उद्योजकता जी आहे की एखादं शहर किंवा गाव जर आपण पूर्वीच्या काळात जर बघितलं तर तिथे शक्यतो बाहेरनं काही आणावं लागायचं नाही. त्या गावामध्ये सगळ्या गोष्टी व्हायच्या. सगळ्या प्रकारचे कलाकार तिकडे होते. भजन करणारे होते किंवा पुजारी होते किंवा शेती करणारे होते. तिथेच आपण काही सुतार होते, आपले इलेक्ट्रिशियन होते, लोखंडावरती काम करणारे होते किंवा डॉक्टर होते, वैद्य आपण जे म्हणतो तसे होते. असे सगळ्या प्रकारचे लोक आपल्या गावांमधनं असायचे. म्हणजे आपला जो देश जो आहे तो दुसऱ्या कोणावरती अवलंबून राहायची जास्त आपण वाट बघत नाही. आपण स्वतःचा स्वतः डेव्हलप करतो आणि म्हणून आताच्या ह्या याच्यामध्ये ती जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला गरज जाणवते आणि त्यासाठी ही संधी जी आता आपल्याला मिळते आत्मनिर्भर संधी, तर ती आपण जास्तीत जास्त उपयोगात आणायला हवी. आता या अनुभवातनं आपल्याला जो सगळ्यात मोठा धडा घ्यायचा आहे तो म्हणजे संस्कृतीमध्ये सर्वस्व आहे, पारदर्शकपणा आहे त्याच्यामध्ये, किंवा जे मोठमोठाले दृश्यमान सध्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण चांगल्या पद्धतीने घ्यायला सुरुवात केलेली आहे. काही आपण जे आहे ते विश्वासार्हता जी आपण म्हणतो की लोकांच्या समोर जाऊन जर आपण मांडलं आणि चांगल्या पद्धतीने ते जर मांडलं तर आपली विश्वासार्हता पण आपली चांगली आहे. आपण शक्यतो खोटं बोलत नाही, मग अशी आपण म्हटलं तसं. तसंच औपचारिकपणा पण आपल्यामध्ये आहे किंवा आपण अनौपचारिकपणाने सुद्धा आपण आपल्या चांगल्या काही काही गोष्टी घडवून आणत असतो. जसे आपल्याकडे गणपती उत्सव, होळी असते, शिमगा असतो, तसंच
त्या सगळ्या याच्यामध्ये जे आपण खेळ करतो किंवा जी काही कीर्तनं प्रवचनं किंवा आपल्या ज्या काही बाकीच्या सांस्कृतिक गरजा आपण त्याच्यामधनं भागवतो, तर अशा पद्धतीचं एक परिपूर्ण आपलं असं भारताचं एक अभिमान असलेली अशी संस्कृती आहे आणि तिचा आपण जास्तीत जास्त वापर करतोय. आता ही जी विविधता जी आपली आहे तिची मूल्य आपल्याला सांभाळून ठेवायला पाहिजेत. म्हणजे प्रत्येक अ, भागातल्या किंवा प्रत्येक गावातल्या किंवा प्रत्येक शहरातल्या मुलाचं काही महत्त्वाची जी स्थानं असतात किंवा त्याचे जे काही पैलू असतात त्याच्यामध्ये त्या पैलूंमध्ये आपल्याला सहभागी व्हायला पाहिजे. मगाशी आपण म्हटलं तसं की कला आहे, संगीत आहे, पाककृती आहे. प्रत्येकाचा स्वतःचा इतिहास, भूगोल आहे प्रत्येक ठिकाणी. धार्मिकतेमध्ये आपल्याकडे खूप विविधता आहे. वेगवेगळ्या प्रकारचे धर्म इथे आहेत, जाती आहेत. खूप मोठ्या प्रमाणात आपण सण साजरा करतो आणि सगळ्यात मोठं आपल्याकडे जर काही असेल, तर ज्येष्ठांप्रती जे आपल्याकडे जे वयोवृद्ध किंवा जी मोठी माणसं असतात, त्यांचे आपण नेहमी आदर राखतो. त्यांच्याविषयी आपण त्यांचे संबंध चांगले असतात. त्यांच्याकडनं आपण शिकतो, ऐकतो आणि अशा पद्धती आपण करत असतो. आता हेच जर तुम्ही दुसऱ्या जगांमध्ये जर जाऊन जाऊन बघाल, तर तिकडची संस्कृती थोडीशी वेगळी आहे. म्हणजे तिथे फार फॉर्मल, एकमेकांपासून दूर असे गेलेले सगळे लोक आहेत हे आत्ता जे इथे दिसत आहे तसं, की संस्कृतीचं नेतृत्व ते करतात. पण ते करताना शीर्षस्थानी प्रारंभ करण्यासाठी त्यांना जो सगळ्यात मोठा माणूस असतो, जसं आपल्याकडे घरात मुख्य माणूस कसं लागतो, आणि मग ते फार फॉर्मल आणि इन्फॉर्मल होऊन ते त्याच्यावरती काम करायला लागतात. त्याच्याऐवजी आपण जर आपल्याकडचं जर बघितलं भारतीय संस्कृती, की आपण एकमेकांना हस्तांदोलन न करता आपण एकमेकांशी नमस्कार करून एकमेकांचं स्वागत करतो किंवा आलिंगन देतो. आणि त्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये जे आपण नमस्ते करतो तेव्हा जी ऊर्जा आपल्या बोटांमध्ये जी आहे ती आपण वाढवतो. एकमेकांना आपण आल्यानंतर टिळक लावतो. तर तो आपण लावल्याने काय होतं की आपल्या ज्या कपाळावरती ज्या ग्रंथी असतात त्या ग्रंथींना उत्तेजन देतो. तिसरा विष्णूचा जो आपण हा म्हणतो दिवा किंवा डोळा, तर तसं तो तिकडे आपल्या प्रत्येकामध्ये आहे. तर तो प्रज्वलित करावा लागतो आणि तो आपण केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये किंवा आपण वडीलधाऱ्यांच्या पायाला स्पर्श करतो, तर काय होतं की त्यांच्याकडे त्यांचा जो अनुभव आहे, त्यांची जी ऊर्जा आहे त्यांनी जी मिळवलेली, तर ती ऊर्जा आपल्यामध्ये थोडीफार घ्यायचा प्रयत्न करतो आपण. आपल्याकडे उपवासाची पद्धत आहे की त्याच्यावरती काय होतं की पोट थोडंसं शांत होतं, रिकामं होतं आणि ते झाल्यामुळे जेव्हा एखादी टाकी जर आपल्याला साफसफाई करायची असेल त्या टाकीची, तर आपण त्याच्या आतमध्ये पाणी असताना करत नाही. ते सगळं पाणी बाहेर काढतो आणि मग ती धुतो. तर उपवासाने आपलं सगळं पोट साफ होतं. मग ते त्यावेळेला धुवून टाकायचं आणि मग आपण त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने खाणं पिणं करू शकतो. आपली ज्या देवळं आहेत त्यांची जर तुम्ही भौगोलिक आणखीन त्यांचे जे एकंदर डिझाईन जे म्हणतो भौमितिक, की कशा पद्धतीने बांधलेली आहे ती, की त्याला गाभारा आहे, त्याला कळस आहे, घुमट आहे. आतमध्ये गेल्यानंतर सगळ्यात वरती आपण त्याला झेंडा लावतो. अशा पद्धतीची जी वास्तूची कल्पना जी आहे, ती कल्पना जी आहे तीच इतकी म्हणजे सायन्सच्या दृष्टीने परिपूर्ण आहे की इतक्या वर्षापूर्वी आपली देवळं ह्या लोकांनी कशी काय केली. जे आपण त्या देवळांमध्ये मंत्रोच्चार करतो, जे वेद पठण करतो किंवा आरती म्हणतो आपण किंवा बाकीचं जे काही संगीत करतो, प्रवचनं करतो, कीर्तनं करतो, तर ह्या सगळ्यामध्ये जे आपलं आहे त्याच्यामध्ये जी आपण स्पंदनं जी निर्माण करतो, की एखाद्या चांगल्या वादकाने वाजवलेला तबला किंवा पेटी किंवा अन्य काही जे उपकरण तो वाजवत असेल, तर त्याच्यावरती ज्यावेळेला त्याची स्पंदनं किंवा त्यातनी वाजवलेले ज्यावेळेला जे स्वर जे त्यातनं निघतात ते जर चांगले असतील तर ते आपल्याला भावतात आणि त्या पद्धतीने आपण मग त्याप्रमाणे आपलं मनोरंजन होतं किंवा आपल्याला त्याच्यातनं काही चांगला बोध मिळतो. आपण बघतो की आता शंखामध्ये काय आहे की त्याच्यातनं जो येणारा ध्वनी जो आहे, तर तो त्याच्यावरचा जो चढ उतार आहे किंवा त्याच्यावरती जे निघणारे जे हवेतले जे वेव्ज आहेत
लहरी ज्या आहेत आवाजाच्या आणि हवेच्या, तर त्या आपल्या पूर्ण शरीराला उत्तेजित करतात. आणि मग पण ज्या वेळेला कुठल्याही आता आपलं काम असू दे, मग आपण चांगला स्वयंपाक करणार असू दे किंवा आपण चांगल्या पद्धतीने काही औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणार असू दे, त्या ह्याच्यामध्ये आपण काय करतो की पहिली स्वच्छता बाळगतो, सकारात्मकता आणण्यासाठी तिकडे भरपूर उजेड तयार करतो आणि मगच आपण आतमध्ये जातो. मंदिरामध्ये आपण अनवाणी चालतो, कारण काय आहे की नुसत्या पायाने जर आपण चाललं आणि जर थोडेफार आपल्याला जर खाचखळगे जर तिथे असतील, बारीक दगड असतील किंवा त्या तिकडे जर थोडंसं वर खाली उंचवटा असेल, तर आपल्या पायावरती त्या त्या पद्धतीने जोर येतो आणि त्याच्यामुळे त्याला एक ती थेरपी म्हणतात, की जसं आपल्याला जर खूप डोकं दुखत असेल आणि तुम्ही डाव्या हाताच्या करंगळीच्या खालच्या बाजूला जर दाबलं, तर तुमचं डोकं दुखायचं थांबतं. अशा पद्धतीची जी एक निसर्गोपचार पद्धती जी आहे ती आपोआप आपल्याला मिळते आणि म्हणून आपण तिथे जातो अनवाणी. आणि एरवी सुद्धा आपण नेहमी सांगतो की जेवण झाल्यानंतर शतपावली करताना चप्पल घालून किंवा पायात काही वाहन न घालता तुम्ही चाला, म्हणजे तुमचं जेवण पण चांगलं पचतं. तसंच जेवणामध्ये जे आपले वेगवेगळ्या पद्धतीचे मसाले वापरतो तेही सगळे औषधी आहेत. म्हणजे अशी आपली एक फार संतुलित आणि खूप चांगल्या पद्धतीची एक संस्कृती आपल्याकडे आहे आणि त्या संस्कृतीचा आपल्याला जास्तीत जास्त वापर करायचा आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे. हे जे आहे हे इंजिनियर बनण्यासाठी असं नाही, चांगला एक भारतीय नागरिक बनण्यासाठी म्हणून आपल्याला काय काय करायचं आहे, अशी आपली एक खूप उच्च पद्धतीची भारतीय संस्कृती आहे आणि त्याचं ज्ञान आपल्याला थोडंसं असायला पाहिजे. म्हणून मी ह्या एक थोड्याशा स्लाइड्स आपण केल्या होत्या. आता आपण आपलं जे महत्त्वाचं दुसरं जे काही एक आपण प्रेझेंटेशन करणार आहोत किंवा त्याच्यावरती चर्चा करणार आहोत. पण त्याच्या आधी जर तुम्हाला कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा, म्हणजे आपण पुढे जाऊया. आपण काही तुम्हाला शंका आहेत का आत्तापर्यंत आपण बोललोय त्याच्यावरती, किंवा आपण जे काही आता हे केलंय की का महत्वाचं आहे, म्हणजे आपण जो काही विषय आता गेले एक वर्षभर पाचेरी आगारच्या आपल्या शाळेमध्ये करतोय, की आपण केक बनवायला शिकवलो किंवा काही आर्टिफिशियल ज्वेलरी करायला शिकवलो, दागिने बनवायला शिकलो आपण, किंवा आपण तिथे फिजिओथेरपी बघितली, किंवा आपण काही वेगवेगळ्या कलाकृती कशा बनवायच्या, त्या बनवायच्या कशा, त्या आपण शिकायचा प्रयत्न केला, कागदाच्या लगद्यापासून कसं बनवायचं. पण आता हे सगळं करण्याचं आपलं उद्दिष्ट काय आहे, की या सगळ्या गोष्टी तर आपल्याला करायच्याच आहेतच, पण त्याही पेक्षा पुढे जाऊन काहीतरी असं संशोधन आपल्याला करायचं आहे, असं काहीतरी बदलाव आपल्याला करायचा आहे की ज्याच्यामुळे आपलं कोकणातलं राहणारं जीवनमान उच्च होईल, बदलेल, सहज सुलभ होईल, महाराष्ट्रातलं होईल, भारतातलं होईल आणि पर्यायाने जगातलं आपलं राहणीमान आपण चांगल्या पद्धतीने करू शकू. तर त्यासाठी हे सगळं आपण इथे नियोजन करत आहोत. तर आपण हे आता एक पुढचं प्रेझेंटेशन एक अर्ध्या तास आपण आपल्याकडे आणखीन आहे, तर त्याच्यामध्ये आपण बघायचं आहे. पण त्याच्या आधी तुम्हाला काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. म्हणजे जास्त जेवढं तुम्ही बोलाल, ते जास्त जेवढी आपण चर्चा करू तेवढं आपल्याला जास्त चांगलं समजेल या गोष्टी. काय प्रश्न असेल तर विचारा. तुम्हाला प्रेझेंटेशन दिसलं का मी दाखवलेलं? दिसतंय ना? मग बघा ना, म्हणजे तुम्हाला जर काही त्याच्यामध्ये जर असं वाटत असेल की मी ते चुकीचं लिहिलं आहे, किंवा तुम्हाला मी म्हणतोय ते पटत नसेल, किंवा तुम्हाला पटत असेल, तर तुमचा काय अनुभव असेल तर सांगा.
आपण जर आपल्याकडे कुठली पूजा असली, आणखीन त्यावेळेला जर पूजा झाल्यानंतर आरती करतो, त्या आरतीच्या वेळेला जर समजा कोणी तबला पेटी वाजवलं तर कसं आपलं मन जास्त उत्साहित होतं. अशा पद्धतीचा ज्यावेळेला उत्साह वाढतो, शरीरातला रक्तप्रवाह आपला वाढतो, त्या पद्धतीने आपल्याला मेंदूला जास्त चालना मिळते. जी देवाने बुद्धी दिलेली आहे ती बुद्धी सुद्धा आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये चांगली वाढवता येते, तल्लख करता येते. आणि म्हणून ही जी आपली भारतीय संस्कृती जी आहे, ही लक्षात घेणं हे फार महत्त्वाचं आहे. परीक्षेला जाताना, चांगल्या कामाला जाताना आपण देवाला पाया पडतो, मोठ्या माणसांच्या पाया पडतो. तर ते मोठ्या माणसांच्या पाया पडतो त्यावेळेला त्यांच्या पायाला हात लावणं हे किती महत्त्वाचं आहे, की त्यांनी जसे आपलं बॅटरी इलेक्ट्रिकल सर्किट कंप्लीट होतं, तसं ते सर्किट कंप्लीट होतं. त्यांच्यामधली जी ऊर्जा आहे, त्यांच्या ज्या शुभेच्छा आहेत, ह्या तोंडाने बोलल्या जातात, ती एक वायर झाली आणि दुसरी वायर आपण डायरेक्टली त्यांच्या पायाला जेव्हा स्पर्श करतो किंवा ते आपल्या डोक्यावरती हात ठेवतात, पाठीवरती हात ठेवतात, त्यावेळेला ते सर्किट कंप्लीट होतं. आणि हे मी नुसतं सांगतोय किंवा ही अंधश्रद्धा नाहीये, हे आपल्या सायंटिस्ट लोकांनी सुद्धा मान्य केलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी काय केलं, की ते एकमेकाला शेकहँड करतात, एकमेकांना तसं सर्किट कंप्लीट करतात. पण आपण काय करतो, आपण नमस्कार करतो, आपलेच दोन्ही हात एकमेकांना जोडतो आणि दुसऱ्याला मग आपण आलिंगन देतो, जर आपल्या तेवढ्या जवळचा असेल तर. पण मोठी माणसं असतील तर त्यांच्याकडे वाकून आपण नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेतो. अशा पद्धतीने आपल्याला आपली कामं करायची आहेत, चांगलं करून घ्यायचं आहे. त्या पद्धतीने आपल्याला आपला विचार करायचा आहे. आणि म्हणून हे आपलं जे उत्साह कसा वाढवायचा ते आपण इथे बघायचा प्रयत्न करतोय. आता इथे आपण बघतोय की जगामध्ये ना आपल्याला चार प्रकारचे एक विचार येत असतात डोक्यामध्ये. की पहिला जो विचार असतो, तो विचार जो असतो की मला माहिती आहे ही गोष्ट कशी आहे आणि कशी चालते ते पण मला माहिती आहे. की ताप येतो किंवा त्याच्यावरचा उपचार काय आहे, कशामुळे येतो तो, हे आपल्याला माहिती असतं. पण तेच काही गोष्टी अशा असतात की काही आजार आपल्याला माहिती आहेत ते, पण ते का होतात हे कळत नाही. म्हणजे ते नोन आहेत, पण त्याचं कारण अननोन आहे. आणि तसंच काही ज्या गोष्टी असतात त्या गोष्टीच माहिती नसतात आपल्याला. की तुमच्याकडे महामारी आली आता, आपलं जसं पॅन्डेमिक आलं आपल्याला, तर ह्या गोष्टी अननोन होत्या की असं काही होऊ शकेल, सगळ्यांना तोंडावरती मास्क घालून बसायची वेळ येईल, अशी गोष्ट कधीच आपल्या लक्षात आली नव्हती. पण ती आल्यानंतर काय करायचं हे आपण लगेच शोधून काढलं, त्याच्यावरती काय उपाय असू शकतो हे आपण केलं. पण असं गोष्ट होऊ शकेल हीच आपल्याला कळली नसते. पण सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे की जी आपण जास्त चर्चा करत नाही, ती म्हणजे आपल्याला माहितीच नाहीये की असं काही होणार आहे. जितके दिवस करोना येणार होता आपल्याला माहितीच नव्हतं, तेव्हा आपण काही त्याच्यावरती काम करूच शकलो नव्हतो. पण आता आपल्याला माहिती झालं, तर तसं आणखीन काय आहे की जे पुढच्या काही वर्षामध्ये येण्याची शक्यता आहे, पण आपल्याला ते माहितीच नाहीये. आणि ते माहिती नसल्यामुळे मग आपली पंचायत होते की आपण काय करायचं आपल्याला समजत नाही. अशा वेळेला आपण काय करायचं, हा जो उपाय त्याच्यावरती आपल्याला शोधून काढायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला काहीतरी नियोजन करावं लागेल. की समजा जर एखादी गोष्ट आपल्याला कळली नाही आणि ते करण्यासाठी ही जेव्हा चौथी गोष्ट असते की जी माहितीच नाहीये, ती गोष्ट काय असू शकेल आणि ती जर झाली तर त्याच्यावरचा उपाय काय असू शकेल, तर त्याला म्हणायचं अननोन अननोन. आणि मग याची तयारी करणं म्हणजेच संशोधन करणं आहे. हे संशोधनामध्ये आपण अशी एक वेळ येते की त्यावेळेला आपल्याला काहीच माहिती नसतं. आपण एक काहीतरी डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवतो आणि त्या उद्दिष्टा समोर आपण काम करत राहतो. पण काय निष्पन्न होणार आहे
हे माहिती नसतं आपल्याला. की आता आपल्याकडे काय आहेत की झाडं भरपूर आहेत. तर मागे मी एकदा तुम्हाला उदाहरण दिलं होतं की मी एका कोकणातल्या खेड ह्याच्यातल्या गावामध्ये गेलो होतो. आणि तिथे ते मला म्हणाले की आमच्याकडे आजकाल काही अधिकारी येतात आणि ते म्हणतात की तुमच्याकडे चिंचेचं झाडं आहेत का? मला चिंच हवे, खूप चिंचोके हवेत त्यातले. चिंच सुद्धा नको, जास्त आम्हाला चिंचोके हवेत. तर हे समजत नाही आम्हाला की हे लोक चिंचोके का मागतायत. आणि मग लक्षात आलं की आपलं जे अॅनासिन जे आहे, अॅनासिन जे डोकं दुखण्यावरती आपण जे वापरतो किंवा ताप जे वापरतो, तर त्यासाठी चिंचोक्यातले काही रसायन ते शोधतात, घेतात काढून. मग त्याच्यावरनं आम्ही ठरवलं की आपण बघूया की आपल्याकडे ज्या औषधी वनस्पती म्हणून ज्या आपण म्हणतो की तुळस आहे किंवा आपल्याकडे आलं आहे किंवा आपल्याकडे कोरफड आहे, जास्वंद आहे, अशा पद्धतीची ज्या वेळेला असतात की त्याच्यामध्ये काय आहे. तर आता ते प्रत्येक वेळेला संशोधन करायला लागल्यानंतर त्याच्यामध्ये मिळेलच असं नाही, किंवा आणखीन दुसरं काहीतरी आपल्याला एखादं जे झाड आपण वापरत नाही आता त्याच्यामध्ये काहीतरी अशी काही द्रव्य असतील, चांगली रसायनं असतील, चांगली केमिकल्स असतील, चांगले औषध गुणधर्म असतील की जे आपल्याला माहितीच नाही आहेत. सगळे जे आपण माका आहे आपलं किंवा आघाडा आहे किंवा बाकीची अशी जी न ऐकलेली नावं जी आहेत, तशा प्रकारची अनेक कितीतरी वनस्पती या निसर्गामध्ये आहेत, पण त्या आपण अजून पाहिलेल्या नाही आहेत. आणि त्या शोध घ्यायचं, याचा अर्थ म्हणजे आपल्याला लवकरात लवकर संशोधनावरती जोर द्यायचा आहे. आता तुम्ही इथे बघताय की एक आपला जो रेफ्रिजरेटर जो असतो घरातला, किती पद्धतीचे त्याच्यामध्ये पार्ट्स लागतात बघा एका रेफ्रिजरेटरमध्ये. आता ह्या प्रत्येक पार्ट जो आहे, या पार्टचं नियोजन करायला पाहिजे, डिझाईन करायला पाहिजे की ज्याने आपल्याला तो सहज सुलभतेने आपल्याला वापरता येऊ शकतो. अशा पद्धतीने आपल्याला त्याचं नियोजन करावं लागतं. तर ते करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? हॅलो हॅलो, आवाज येतोय का? हा. आणि दिसताय पण ना व्यवस्थित? त्याचा आवाज येतोय. हा, आणि दिसताय पण ना व्यवस्थित? काय असेल तर सांगा, म्हणजे मला त्या पद्धतीने इथे चेंज करता येईल जर काही करायला हवं असेल तर. आता तसं जे आहे ते जर तुम्ही बघाल तर हे तुम्हाला इथे दिसतंय की आपलं जे हृदय आहे, तर ही हृदय कसं चालतं, कशा पद्धतीने आपण त्याच्यावरती काम करू शकतो, या इथे ते आपण दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि या इथे ज्या वेळेला आपण अ, अ, बाकीची उपकरणं तिकडे बघताय तुम्ही, मधलं हे जे आहे हे हृदय आहे. ते तुम्हाला आता इथे लेझर पॉइंटर घेतो म्हणजे दिसेल हा इथे. आणि तशीच जी नवीन नवीन संशोधन आपली होत असतात त्या याच्यामध्ये वेगवेगळ्या फेजेसमधनं आपण जात असतो. प्रत्येक वर्षी काहीतरी कोण ना कोणतरी संशोधन करत असतो. अगदी दगडापासनं आपण आपली हत्यारं बनवायला सुरुवात केली, दगड एकमेकाला घासून त्यातनं उष्णता निर्माण केली. तर तशा पद्धतीपासून काम करून माणसाने त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे नियोजन करून, साधा तुम्ही टेलिफोन जर बघाल तर पूर्वीच्या काळातला टेलिफोन आणि आताचा जो आपला छोटासा टेलिफोन मोबाईल जो आहे तो, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे आपले दिवे आहेत किंवा गाडी आहे, अशा सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने आपण याच्यामध्ये नियोजन करत असतो. आता हा विषय आपण मगाशी बघितलं की 21व्या शतकासाठी किती महत्वाचा आहे, की खूप स्पर्धात्मक जग होत चाललेलं आहे. आणि या स्पर्धात्मक जगात जर आपल्याला टिकायचं असेल तर नुसतं शालेय शिक्षण घेऊन आपल्याला उपयोगाचं नाही, त्याच्याबरोबर काहीतरी
काहीतरी आपल्याला स्वतःचे कौशल्य असायला पाहिजे. आपल्या हातामध्ये काहीतरी एखादं स्किल, कौशल्य म्हणतो, ते असायला पाहिजे. आणखीन सगळ्या गोष्टींचं मूलभूत ज्ञान जे आहे ते असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपण वेगवेगळी उपकरणं आपल्या शाळेमध्ये आणून ठेवलेली आहेत. आणखीनही आपण काही बरीच आणणार आहोत, जसं आपली आहेत ती सगळी एकदा वापरून झाली, समजून झाली. आणि प्रत्येक मुलाला किंवा मुलीला या इथे काहीतरी स्वतःचं त्याचा म्हणजे जे काही त्याला स्वतःच्या गाभ्यात त्याच्या जे आहे की मला स्वतःची आवड काय आहे आणि ती जी माझी आवड आहे त्या आवडीसाठी मी काम करू शकेन का, प्रयत्न करू शकेन का, हे करणं जे आहे हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून आपण ही जी कल्पना जी आहे तर ती जी आपण एकमेकांना समजावून सांगतोय, प्रयोग करून दाखवतोय, स्वतः काही कलाकृती बनवायचा की त्यांनी आपण बनवल्यानंतर आपल्याला कॉन्फिडन्स वाढत जातो की अरे आतापर्यंत मी फक्त बघितलं होतं, ऐकलं होतं की अशा पद्धतीने केक केला जातो किंवा अशा पद्धतीने कागदाच्या लगद्यापासून काही केलं जातं किंवा आपण आर्टिफिशियल ज्वेलरी जे दागिने बनवले ते केले जातात किंवा वेगवेगळ्या ग्रुपमध्ये 4-4, 5-5, 10-10 जण एकत्र येऊन काही मॉडेल्स बनवायचा आपण प्रयत्न केला. तर आता हे सगळं केल्यानंतर जो सगळ्यात महत्त्वाचा जो टप्पा असतो की आपण सगळं आता बनवायला शिकलो, पण ते बाजारपेठेपर्यंत कसं जाईल? आपण ते बाजारपेठेत गेल्यानंतर आपल्या मालाची चांगलं काय आहे त्याच्यामध्ये, तो कसा डेव्हलप केलेला आहे, ते आपल्याला त्याच्यामध्ये शिकायचं आहे किंवा बघायचं आहे. आणि मग ही जी वेगवेगळ्या पद्धतीची जी रचना असते, ही रचना आपल्याला बनवता येईल का? का दुसऱ्या कोणी आपल्याला सांगितलं की त्या पद्धतीने आपण बांधू शकू, करू शकू? की आधी मध्यभाग काढ त्याचा, मग वरना एक त्रिकोण त्याला दुमड, दुसऱ्या बाजूने दुमड, आणि मग त्याच्यावरती उलट कर, मग पुन्हा या साईडने दुमड, तिकडे दुमड, मग इकडे काप, आणखीन मग त्याला इकडे चिकटव, आणि मग जेव्हा तू तयार करशील त्यावेळेला त्याचं विमान झालेलं असेल. त्याला त्यातनं काही नवीन करता येणार नाही. अशा पद्धतीचं आपल्याला नियोजन जर करता आलं तर ते जास्त चांगल्या पद्धतीने आपण त्याचा वापर करू शकू. आता ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आहेत ना 10 महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपण शिकत असतो, करत असतो, आचरणात आणायचा प्रयत्नही करत असतो. पण त्या एकत्र अशा पद्धतीने ज्यावेळेला आपण बघू, त्यावेळेला आपल्याला त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने लक्षात येतं की एक तर म्हणजे टीम प्लेयर, सांघिक खेळाडू. आपण जसं सगळे प्रयोग जे करून बघितले होते त्यावेळेला वेगवेगळ्या टीम्समध्ये संघ निर्माण केले होते आपण की तुम्ही हे करा, तुम्ही हे करा, आणि मग एकमेकांना ते दाखवले. त्यातल्याच एक दोन मुला-मुलींनी पुढे येऊन कसं केलं, नियोजन कसं घेतलं, त्याच्यावरती आपण एकमेकांना सांगितलं. सतत शिकत राहणं. आता तुम्ही शाळेचा अभ्यास सोडून आता हे जे काय मी तुम्हाला सांगतोय, याची कुठेही परीक्षा होणार नाही किंवा जे तुमची परीक्षा आहे त्याच्यात कुठेही तुमचा फायदा होणार नाही आहे डायरेक्टली. इनडायरेक्टली तुम्ही चांगले एक नेतृत्व तयार करताय किंवा स्वतःला स्वतःची घडवून या अशा पद्धतीने करताय. आणि एकमेकांसाठी जी सर्जनशीलता आहे ती वाढवत आहे. एकमेकांचे आपण ज्या काही समस्या आपल्या जवळपासच्या आहेत, आपल्या आहेत, त्या सोडवायचा प्रयत्न करतोय. अशा पद्धतीने आपण ज्यावेळेला एकमेकांना प्रयत्न करतो किंवा एक त्याच्यावरती जे लॉजिकल थिंकिंग म्हणतो आपण की तार्किकदृष्ट्या की हे असं आहे तर असं असू शकेल, असं आहे तर असं असू शकेल. उगाचच काहीतरी तुक्क्या मारायच्या ऐवजी आपण असं जर केलं तर करण्याचं जर असेल तर आपल्याला त्याच्यासाठी खूप तपशिलात जाऊन सगळ्या गोष्टी बघायला लागतात. म्हणून कुठलीही गोष्ट याला मी तुम्हाला सांगतो की तुम्ही ग्रुपमध्ये करा तेव्हा प्रत्येकाने ती करून बघा. दुसरा करताना तुम्हाला त्याच्यामध्ये जास्त ज्ञान होणार नाही, पण तुमच्या स्वतःच्या हातामध्ये जेव्हा तुम्ही ती घेता आणि करायचा प्रयत्न करता, त्यावेळेला तुम्हाला त्यातलं ज्ञान जे आहे ते बारकाई त्याच्यामधली लक्षात येते आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि जेव्हा तुमच्याकडे असा छोटा छोटा तपशील चांगला असतो, बारकाई तुम्ही त्याच्याकडे बघून तुमची स्वतःची समज वाढवता आणि त्याला जर तुम्ही थोडंफार आपल्या
म्हणजे जे आपण शिकतो त्याची जर एक जोड दिलीत, की आपण जे काही भूमितीमध्ये शिकतो किंवा गणितामध्ये बीजगणितात शिकतो किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र याच्यामध्ये शिकतो, त्याची जर त्याला जोड दिली, तर तुम्हाला असं लक्षात येईल की ह्या दोन्ही गोष्टी एकत्र जर आपण केल्या, तरच आपल्यामध्ये चांगलं एक लीडर बनू शकेल, म्हणजे एक नेतृत्व आपल्याकडे तयार होऊ शकेल. जसं आता आपण हे चालू करायच्या आधी चांगला विद्यार्थ्याचं आपण अभिनंदन केलं, तर असे नेतृत्व आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये तयार करायचं आहे. हे असं मी आज हे करायला बसलोय म्हणून माझ्याकडनं ते होईलच, संशोधन पूर्ण होईलच असं होत नसतं. आविष्कार जे होत असतात ते असे सडनली होतात, म्हणजे तुम्ही त्याच्यावरती भरपूर चर्चा, विचार, खूप विचारविनिमय करावा लागतो. खूप वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यावरती आपल्याला रेखाटन करावं लागतं किंवा त्याच्या चाचण्या कराव्या लागतात किंवा आपल्याला जे काही त्यातनं स्पेशली एखादा जर संशोधन करताना जर काही चुकीचं त्याच्यामध्ये आढळलं, तर ते कशा पद्धतीने आपण इम्प्रूव्ह करू शकतो आणि चुकीमधनं जे आपली शिक्षण होतं ते सगळ्यात चांगलं असतं. जेव्हा यशस्वीपणा येतो तेव्हा त्यावेळेला असं होतं की अरे मला तर हे समजलंय असं वाटायला लागतं, पण ज्यावेळेला आपण चुकतो आणि चूक सुधारायची वेळ येते त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की आपण यातनं खूप चांगल्या पद्धतीने शिकतोय. आणि हे सगळं ज्यावेळेला आपण शिकत असतो त्यावेळेला त्याच्यावरती ते लिहून काढायचं. प्रत्येक वेळेला तुम्ही वही कागद घेऊन या, आणखीन तुम्हाला ह्यातलं जे काय चांगलं वाटतंय किंवा चांगलं दिसतंय ते कागदावरती लिहून काढा, वहीवरती लिहून काढा. आणि जेव्हा तुम्ही महिन्यातनं एकदा, 2 महिन्यातनं एकदा, 3 महिन्यातनं एकदा ही वही वाचाल, त्यावेळेला तुमची ती रिव्हिजन आपण जे म्हणतो, उजळणी, तसं तर होतंच. पण आधीचं लिहिलेलं पुन्हा वाचताना, आपणच लिहिलेलं आपण पुन्हा वाचताना आपल्याला आणखीन आणखीन जास्त त्याच्यामधलं समजत जातं. आणि म्हणून असे हे जे इथे वेगवेगळ्या पद्धतीचे जे मी चरण लिहिलेले आहेत, की प्रत्येक संशोधन करताना किती पद्धतीने त्याच्यावरती आपल्याला मार्गदर्शन करावं लागतं. आणि म्हणून ह्या अशा काही चांगल्या इथे क्लिप्स आपण इथे तयार केलेल्या आहेत किंवा आपल्याला ज्या ह्याच्यामध्ये मिळालेल्या आहेत, तर त्याचा वापर जर आपण केला तर आपल्याला एक खूप चांगली अनुभूती बघायला मिळेल. प्रशिक्षणापेक्षा शिक्षण हे महत्त्वाचं आहे आणि ते आपण अद्ययापन करण्यासाठी आपण कसं करणार आहोत, तर त्याचं आपल्याला या इथे मी बघतो. एखादी जर क्लिप आपली जर चालू झाली तर तुम्हाला बघा दिसते का आता क्लिप पण. हा इथे काय करतोय, कणीस आपल्याला जे आहे ना, आपण कणीस खातो ना, तर ते कणीस खाऊन झाल्यानंतर उरलेला जो भाग आहे तो आपण टाकून देतो. आता हा माणूस बघा काय करतोय, ते कणसाचं सगळी जी वरची जी पानं आहेत ती पानं त्यांनी घेतली आणि ती सुकवली. ती सुकवलेली पानं जी आहेत त्या पानांना वेगवेगळ्या पद्धतीची कापल्यानंतर त्याची आपण जशी नाडी बनवतो तशी नाडी बनवली. त्या नाडीला वेगवेगळ्या पद्धतीचे रंग दिले आणि त्यातनं त्याने किती सुबक कलाकृती बनवतोय बघा तो. दिसतंय ना तुम्हाला हा पण व्हिडिओ? हॅलो? हा दिसतोय. हॅलो? येतोय आवाज. हॅलो? हॅलो? ऐकायला येतंय का हा येतोय आवाज. तुम्हाला? मला तुमचा आवाज येत नाहीये. येतोय येतोय. हात वर करा म्हणजे मला समजेल तुम्हाला ऐकायला येत आहे. ऐकायला येतंय का तुम्हाला? हात वर करा म्हणजे मला समजेल. मला तुमचं बोलणं ऐकायला येत नाही, पण माझं बोलणं ऐकायला येत असेल तर तुम्ही हात वरती करा. हॅलो?
येतो आवाज? हॅलो, कुलकर्णी सर. तर इथे आपण बघतोय की साध्या आपल्या ज्या आईस्क्रीमच्या कांड्या असतात त्याच्यापासून त्यांनी किती छान पद्धतीने विमान बनवलं बघा. तर ह्यालाच जर आपण मोटर लावली, पंखा लावला, येतो आवाज? बॅटरी लावली, थोडी जास्त पॉवरफुल केलं ते, तर कदाचित हे वरती उडेल सुद्धा. असं नाहीये की आपण ते उडवू शकणार नाही. इथे बघा आता इथे तो काय करतोय, छोटस आपलं विजेचं उपकरण बॅटरी न वापरता तिथे त्यांनी सोलार पॅनल म्हटलंय. सोलार पॅनल बघितलं ना तुम्ही, छोटस काळं त्या मागे जे दिसत आहे त्याच्यावरती ऊन पडलं की वीज निर्मिती होते त्या पॅनल मधनं. ती त्या मोटरला जोडली आहे, या इथे जी मोटर आहे या मोटरला. आणि ते दोन डब्यांवरती आपली डगल गाडी चालते तशी डुग 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 गाडी चालली आहे ती. तर हे बारीक बारीक बारकावे जे आहेत ना, हे आपल्याला बघायला खूप महत्त्वाचे आहेत. ते ज्यावेळेला आपण बारकावे बघायला शिकू त्यावेळेला तुम्हाला आता हे बघा, आपण चंद्र, आपण हे असं एक उपकरण किती सहज आहे आपल्याला, की कसं आपलं सूर्य आहे, बाकीचे आपले ग्रह कसे आहेत, कुठे आहेत, ते किती अंतरावरती आहेत, कसे गोल फिरतायत. सोपं एक फक्त कागदाचं असं गुंडाळी करून त्याच्यातनं आपण चिकटवून एकमेकाला जर ते करून घेतलं, तर आपलीच जी आपल्याविषयीची जी कल्पना त्या कल्पना आपण जास्त चांगल्या पद्धतीने बघू शकतो, करू शकतो आपण त्या. आता हे बघा, हे रॉकेट आहे साधी आपली पाण्याची बाटली आहे, वरती बुचाला भोक पाडलाय, त्याच्यावरती आपण एक स्ट्रॉ असते आपली पाणी प्यायची ती लावली आहे त्याच्यात. त्याच्यावरती आपण कागदाचं रॉकेट बनवलंय आणि ती बाटली दाबून च्या आतमध्ये हवेचा प्रवाह जास्त किंवा प्रेशर निर्माण केलं आणि त्यातनं ते उडून रॉकेट लांबपर्यंत जात आहे. ह्याच्यात आपण जे शिकतो भौतिकशास्त्रातले गुणधर्म, तर ते आपल्याला चांगल्या पद्धतीने लक्षात येत राहतात, कळत राहतात. आता ह्याच्यामध्ये काय काय करावं लागतं, तर आयटम इथे केलेले आहेत, तर त्याच्यासाठी तपशील मांडावा लागतो की काय काय याला लागतं साधन. तर जसं मी आलो होतो त्यावेळेला बऱ्याचशा गोष्टी घेऊन आलो होतो, तरी सुद्धा काही गोष्टी जर मी विसरलो तर ज्यावेळेला लक्षात येतं त्यावेळेला मी घालून ठेवतो, की आपण करताना तिकडे तुमच्या समोर ज्यावेळेला आपण करायला जाऊ त्यावेळेला हा जर तपशील माझ्याकडे जर नसेल बरोबर, तर अशा प्रत्येक नवीन गोष्टींचं ज्यावेळेला आपण उभारणी करतो आणि प्रत्येक त्याच्या भागाची, प्रत्येक पार्टची निर्मिती कशी करायची, मग ते रबर वापरायचा, प्लास्टिक वापरायचं, रंग वापरायचा, कागद वापरायचा, लाकडाचं पट्टी वापरायची, रॉड वापरायचा, कुठे आपल्याला बॅटरी, स्विच, सोल्डरिंग कुठे करायचं आहे, कुठे आपल्याला ती ग्लू गन आपण वापरली, आपण बघितलं होतं की गरम केल्यानंतर ग्लू वापरतात. आता हे बघा इथे नवीन त्यांनी एक उपकरण तयार कसं केलेलं आहे. आपण बनवले होते ना वेगवेगळे आकार, तर तुमच्यातले जे कोण कलाकार होते त्यांनी ते छान बनवली होती मूर्ती. पण आता जे कलाकार नाहीत त्यांना बघा, त्यांनी कुठे चमचा वापरला आणि कुठे काटा वापरला आणि कुठे चमचा प्लास्टिकचा होता मोठा, असं करून
त्याची मदत घेऊन म्हणजे हत्यारं, टूल्स, जिग्स, फिक्स्चर्स आणि त्याच्यावरती आपण या इथे छान पद्धतीने केलेले आहे. आता हा दुसरा व्हिडिओ बघा इथे. गणपती जे आपण ज्यावेळेला करतो सर आहेत ज्यांनी खूप छान एक पुस्तक लिहिले शेती आणि सण. गणपती पूर्वी कसा व्हायचा कोकणात किंवा कोणत्याही याच्यात शेतातली माती आणायची, त्याचा गोळा करून एक आकार द्यायचा त्याला. तो भले गणपती दिसो न दिसो फरक नाही पडत. तो आकार दिल्यानंतर त्याच्यावर तुम्ही ते अष्टपत्री वाहता गणपतीला किंवा दही दूध त्याला तुम्ही अर्पण करता, तूप त्याच्यावर टाकता म्हणजे पंचामृत टाकता, त्याच्यावर साखर टाकता. म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे आपण गणपती विसर्जन करतो मातीमध्ये माहिती काय वाट लागत असेल. आणि गणपतीचा सण कधी असतो जेव्हा राजेंद्र भट हाताच्या पोटऱ्यांमध्ये दूध भरत छान एक पुस्तक म्हणजे त्याचा दाणा तयार होण्याची प्रोसेस झालेली असते. गणपती पूर्वी कसा त्यावेळेला ना भाताला सगळ्यात जास्त विटॅमिन माती आणायची, त्याचा वेगवेगळ्या न्यूट्रिएंट्सची गरज असते. तो भले गणपती दिसतो जेव्हा तुम्ही ती माती घेतली त्या मातीवर आकार दिल्यानंतर त्याच्यावर वगैरे सगळं टाकलं. त्या मातीमध्ये बॅक्टेरिया आहे, चांगला बॅक्टेरिया. दही दूध त्या दही दूध तुपावर तो बॅक्टेरिया प्रचंड पंचामृत टाकतात, प्रचंड वाढतो. गुड बॅक्टेरिया सगळं ओके. त्याच्यामध्ये तो गोडवा पण आलेला आहे. त्याच्यावर तुम्ही त्या सगळ्या पत्री त्या पत्रीतले जे सगळे औषधी गुणधर्म असतात ते त्या मातीमध्ये उतर म्हणजे त्याचा दाणा तयार होण्याची प्रोसेस. आणि मग गावातली लोक जाऊन त्यावेळेला ना गावाच्या वरच्या अंगाला विटॅमिनची गरज असते आणि तिकडे गणपतीची गरज असतं ओळ्यामध्ये आणि ते पाणी सगळ्या शेतांमध्ये पसरतं. त्या मातीवर तुम्ही टॉनिक यू आर गिव्हिंग टू द एंटायर बॅक्टेरिया आहे. आणि गावातली सगळी लोक जेव्हा ते अशा पद्धतीने गणपतीचं विसर्जन करतात तेव्हा अमाऊंट ऑफ गुड बॅक्टेरिया न्यूट्रिएंट्स यू आर पुटिंग इन द वॉटर आणि ते सगळं पाण्याद्वारे त्या शेतामध्ये पसरतं. त्याच्यावर तुम्ही त्या सगळ्या पत्री टाकता. आता त्या पत्रीतले कोकणामध्ये 1.5 दिवसाचा गणपती का, कारण कोकणातलं क्लायमेट हॉट अँड ह्युमिड असतं आणि मग गावातली लोक जाऊन तुम्हाला 1.5 दिवसामध्ये ते तुमचं कल्चर तयार होतं. आणि तिकडे त्या तुम्ही थोडासा पुण्या साईडला गेला 5 दिवस आणि सगळ्या शेतांमध्ये विदर्भात गेला तुम्हाला 10 दिवस लागले. म्हणून ते गणपतीचे दिवस सगळं सायन्स आणि गावात खूप सायन्स. जेव्हा ते अशा पद्धतीने गणपतीचं विसर्जन करतात तेव्हा म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरिसची आपण गणपती विसर्जन करतोय त्या शेतांची काय वाट लागत असेल कोणालाही. आता कोकणामध्ये 1.5 दिवसाचा गणपती का, कारण कोकणातलं क्लायमेट हॉट अँड ह्युमिड असतं. सो तुम्हाला 1.5 दिवसामध्ये ते तुमचं कल्चर तयार होतं. तुम्ही थोडस पुण्या साईडला गेला 5 दिवस लागणार, विदर्भात गेला तुम्हाला 10 दिवस लागणार. गणपतीचे दिवस असे हे सगळं सायन्स आहे, हे खूप सायंटिफिक आहे. बघा आपण आता पहिल्या या याच्यामध्ये बघितलं की मूर्ती कशी बनवायची, जो आजचा विचार आपला पॅरिसची आपण गणपती विसर्जन करतो शेतांची काय वाट लागत असेल कोणालाही आहे ना. किती छान ते आपल्या त्यांनी माहिती दिली की कसं आपण करतो. तर तसंच आता हे जर तुम्ही इथे बघाल तर आपण कप्पी जी वापरतो तर त्या कप्पीचा वापर आपण आपल्या भौतिकशास्त्रामध्ये शिकत असतो. विहिरीतनं पाणी काढताना आपण कप्पीचा वापर करतो. मोठमोठाली यंत्र किंवा खूप जड काही वापरायचं असेल तर कप्पीचा वापर करतो. तर त्याने किती काम आपलं सुलभ होतं. आता ही कप्पी बनवायच्या आधी लोखंडाची आपण झाडाच्या फांदींवरनं किंवा दुसरे आपले रहाट होते तेव्हा त्या रहाटांना अशा काही कप्प्या नव्हत्या. झाडाचीच जी बेचकी असायची त्या बेचकीमध्ये रहाट घालून आपण त्याच्यावरनं आपण पाणी खेचायचो. हे तंत्रज्ञान आपल्याकडे माहिती होतं, आपल्याला माहिती होतं. ते भौतिकशास्त्रामध्ये आपण व्यवस्थित चांगल्या पद्धतीने त्याचं नियोजन करून प्लॅनिंग करून प्रत्येक छोट्या भागाचं नियोजन करून जर आपण अशी चांगली कप्पी बनवली. आज मोठमोठ्या क्रेन आपण जेव्हा बसतो रस्त्यावरती गाडीला उचलून नेतात, ट्रक उलटा सुलटा करतात किंवा एखादा पुलाचं काम करतात. तसंच आता हे भिंग आहेत आपली वेगवेगळ्या प्रकारची, तर त्यातनं आपण चष्मा लावतो, छोटं अक्षर मोठं दिसतं किंवा दुर्बीण बघतो किंवा तिकडनं खूप लांब अंतरावरचं आपल्याला बघायला मिळतं. तर ते कसं होतं, का होतं? दुर्बीण मिळाली की ती वापरणं हा एक भाग वेगळा, पण त्या दुर्बिणीतलं किंवा चष्म्यातलं जे सायन्स आहे, जे त्याचे गुणधर्म आहेत ते माहिती असणं हे आपल्याला फार महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी कुतूहल आपलं निर्माण व्हायला पाहिजे. कुठलीही गोष्ट आपल्याला हातामध्ये मिळाली की ती तशी का आहे, त्याच्या मागे काय शास्त्र आहे, हे ज्यावेळेला आपण बघायला शिकू ना त्यावेळेला आपले चौकसपणा वाढेल, कुतूहल वाढेल. आपल्याला एकमेकांना समजावून सांगता येईल, एकमेकांची चर्चा करता येईल. आणि त्यासाठी आपण हे वेगवेगळे उपक्रम आपण असतो की आपल्या रक्तातल्या पेशी आहेत. तर ही जी दुर्बीण आहे इथे
या दुर्बिणीच्या ऐवजी हा जो मायक्रोस्कोप आहे, ह्या मायक्रोस्कोप खालती आपल्याला रक्तातल्या पेशी वेगवेगळ्या आपल्याला नाही तर फक्त लाल रक्त दिसतं. पण त्या लाल रक्तामध्ये 5 भाग असतात रक्ताचे. तर ते 5 भाग आपल्याला बघू शकतो आपण. तसेच प्रत्येक आपलं इलेक्ट्रिकल कुठलंही उपकरण असू दे किंवा घरातलं काही सुतारकामाचं असू दे, किती प्रकारचे खिळे आहेत, स्क्रूज आहेत, किती प्रकारचे क्लॅम्प्स आहेत, बांधणीचे आहेत. आपण आपल्या पाण्याची किंवा कचऱ्याची मलनिस्सारणाची हे करतो, त्याच्यामध्ये किती प्रकारचे कॅप्स वापरले जातात. इतक्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात, ज्यावेळेला आपण त्यातनं खोलात जाऊ आणि प्रत्येक गोष्टीचं का अशी बनवली आहे, की त्याला इथे असा हा स्लॉट का दिला आहे, की इथे बल्ब अडकायलाच पाहिजे आपला, तो बाहेर पडता कामा नये, पण जेव्हा पाहिजे तेव्हा फक्त थोडासा दाबून फिरवला की तो सुटला पाहिजे. असं जे आपल्याला करायचं आहे, तसंच आपल्या अन्नधान्य जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा किती प्रकारचे भाज्या आहेत बघा, किती प्रकारच्या डाळी, आणखीन गहू, तांदूळ किती प्रकारचे आहे, किती प्रकारचे आपले मसाले आहेत, किती प्रकारचे आपले मिलेट्स आहेत, की जिथे आपण ज्वार आहे, बाजरी आहे, आपलं नाचणी आहे, रागी आहे, कितीतरी प्रकारचे आपण या इथे बघतो. या इथे सगळ्या प्रकारचे आपले जी पपई आहे, फळं आहेत. तसंच प्रत्येक आता तुम्ही जर तराजू बघितलात, आपण काही तराजू आपल्याकडेही आणला होता, आपण एक केला होता, की पूर्वीच्या काळात अशा प्रकारचा तराजू होता, की इथे वजन ठेवा आणि त्या पद्धतीने इथे होईल. मग ते गेल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला आले अशा प्रकारचे स्प्रिंग लोडेड, की वजन घेऊन द्यायची गरज नाही आहे, किंवा या प्रकारचे अशा प्रकारचे तराजू आले, की आतमध्ये स्प्रिंग्स आहेत. आता तर आधुनिक पद्धतीने आपण केलेले आहेत, की ज्याच्यामध्ये डायरेक्टली आपल्याला आकडाच दिसतो किती आहे ते. आणि नुसतंच ते नाही तर त्याच्यामध्ये कॉम्प्युटर पण आतमध्ये घालून, की पाव किलो आहे, अर्धा किलो आहे, नाही 225 ग्रॅम असेल, 218 ग्रॅम असेल, तरी सुद्धा त्याचं आपण वजनावरनं किंमत त्याची जर एकदा दिली तर ती करू शकतो. तसंच आता हे जे आहे, की वेगळी ज्यावेळेला आपली गेट असतात, तर ती गेट कशी काय बंद आणि चालू होतात, मोटर चालवल्यानंतर गेट पुढे मागे कसं होतं, गोल का नाही फिरत, ते मोटर तर गोल फिरत असते, पण गेट तर पुढे मागे होत असतं आपलं. तर ते तसं न होता असं का होतं, मग त्याला ते कशा पद्धतीने आपण मोटरला या इथे अशा प्रकारचा रॅक अँड पिनियन लावतो आणि त्याच्यातनं आपण बदलून घेतो, ते इथे आपल्याला बघायला मिळतं. पर्यावरणासाठी आपण जे काही आपलं संरक्षण आहे, तर आता या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही कसं आपल्याला बघायला मिळेल. that eat plastic, but they work slow, like really. It could take several years to eat one small bottle. So they decided to give enzymes superpowers. Hi, we are Jenny. We tell sustainable stories, and this story was made possible by NSR Cell, a startup incubator at IIM Bangalore. Hi, Jenny. I'm Dr. Kaveshi Manjunath, founder at Apratima Biosolutions. Apratima is using AI and biotechnology to train enzymes to eat plastic. But what are enzymes? Enzymes are biological enzymes that feed on chemical reactions. No change laws, no We roaring can make a warnings, pet just country pure like correct this. decisions. Vanish in less than LiDAR laser technology to scan and made of point chemicals on chemicals the bonded together like this necklace. One chemical is terephthalic acid or TPA. Another is ethylene glycol or EG. Millions of TPA and EG bond together to make PET plastic. Our enzymes act like scissors, cutting the bond and separating the beads, which can then become raw material for brand new plastic. This would be in a world without plastic waste. And helping them make this a reality is NSR Cell. We were a part of the circular economy cohort. NSR Cell helped us with the grant so that we could deep dive into R&D. Share this video and let's show the world how this Bengaluru startup could solve the world's plastic problem. Follow Jen. बघितलं की आपण काय बघितलं, की प्लास्टिकचं जर आपण नुसतं प्लास्टिक टाकून दिलं याच्यामध्ये पर्यावरणात, तर ते 40, 50, 100, 200 वर्षानंतर त्याचं विघटन होईल, आणखीन मातीमध्ये येईल ते. पण त्याला जर आपण त्याच्यावरती जर काही एन्झाईम्स, म्हणजे आपण काही कीटक किंवा काही अळ्या किंवा काही जंतू किंवा असं जर त्याच्यावरती जर आपण सोडले, तर ते प्लास्टिकलाही खाऊन टाकतात आणि प्लास्टिक खाऊन त्याची माती बनवतात. हे जे आज पर्यावरणाचा जो दोष आहे, तर असं सतत कुठे ना कुठेतरी विचार करत राहायला पाहिजे, की हे प्लास्टिक आपल्याला आज वापरायला पाहिजेच आहे, पण ते नंतर त्याचा त्रास होऊ नये म्हणून आपण त्यातनं कसं बाहेर पडायचं. तसं आता इथे जर तुम्ही पुढचं जर बघाल, की इथे आता
झाडावरती चढायचं आहे, नारळाच्या झाडावरती, तर प्रॉडक्ट डेव्हलप किती जणांना आपल्याला आपण चांगल्या पद्धतीने आपण पर्यावरणापर्यंत पुन्हा नियोजन करू शकतो. पद्धतीचं त्याला जर आपण गॅजेट बनवून दिलं अशा पद्धतीचं, तर तो सहज कोणी माणूस काहीही परिश्रम न घेता आणि अगदी सुरक्षापूर्व तो वरती जाऊन येऊ शकतो. आता ही झाडं तोडायची आहेत, लेझरची आपल्याकडे गन असते, तीच गन त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात एकत्र त्या लेझरची ऊर्जा निर्माण केली आणि त्या झाडाच्या फांदीवरती केली. गरज नाही, नुसता लेझरचा मोठा झोत फांदी पडून तुमचं काम होऊन जाईल. नारळ वरनं असेच पाडून टाका, आंबे वगैरे पाडता येणार नाही, त्याला आपल्याला ड्रोन्स वगैरे अशा पद्धतीचं काहीतरी करावं लागेल. तर तुमच्या ज्या काही कल्पना असतील त्या दाबून न ठेवता त्या कशा पद्धतीने तुम्ही मांडाल, कशा पद्धतीने तुम्ही आपल्याला बोलाल, चर्चा कराल. आपण प्रत्येक वेळेला नवीन वेळेला दर महिन्यात ज्यावेळेला भेटू त्यावेळेला त्या आधीच्या तुमच्या कल्पनेचं किंवा तुम्ही दिलेल्या सूचनेचं आपण कशा पद्धतीने नियोजन करू शकू, आणखीन कशा पद्धतीने जर आपण त्याच्यामध्ये काही चांगले चांगले उपक्रम करू शकू. जसे आता आपण रॉकेट्स बघितली तर त्यातनं आपल्याला किती शिकता येईल. देवरूपच्या आपल्या मुलांनी काही रॉकेट्स बनवलेली आहेत, त्यांचं आता परीक्षण आपण करतोय, त्यांना इस्रोमध्ये पाठवणार आहोत. इस्रोमध्ये त्यांची जास्त आणखीन त्यांना समजू शकेल अशा पद्धतीने आपण नियोजन करायचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचं मत व्यक्त करताना लाजू नका, तुमचे विचार सुचवा, व्यक्त करा. त्या पद्धतीने नियोजन करून जे आपल्याला करता येईल आपल्या जागेमध्ये त्या शिस्त आपल्याला असायला पाहिजे. मर्यादित चर्चा, आपण जास्त वेळ शकत नाही आहोत, तर त्यासाठी जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या कल्पना ज्या आहेत त्या लिहून द्या, तुमच्या सरांकडे द्या, कुलकर्णी सरांकडे द्या, ते मला व्हॉट्सअपवरती पाठवतील. आपण त्याच्यावरती काही विचार करू, एकत्र आपण कसं शिकता येईल, त्याच्या पुढे कसं जाता येईल, त्या पद्धतीने आपण काही कौशल्य जर आपल्याला करायला हवे असतील तर ते करू. आता हा बघा, हा एक छोटासा रोबो आहे. आजकाल आपण बघतो की सगळेजण खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोबोचं नियोजन करायला लागलेले आहेत. तर रोबो कसा शिकायचा, तर आपल्याकडे असे छोटेसे रोबोचे किट्स आहेत. आपण रोबो बनवूया, त्या रोबोमध्ये काही आपल्याला काही करता येतील का ते बघूया. ही 3D प्रिंटिंगचं जे एक मशीन असतं त्याच्यावरची छोटीशी पेनं आता मिळायला लागलेली आहेत की ज्याच्यावरती आपल्याला जे पार्ट पटकन मिळणार नाहीत ते आपण आपले बनवूया ते पार्ट्स, आणि त्या पद्धतीने आपण काम करायचा प्रयत्न करूया. आता ही जी आहेत ना इथे, ही खूप महत्त्वाची आहेत की 23 हे जे डॉक्टर जे आपले आहेत त्यांनी त्याच्यावरती आपल्याला सांगितलेलं आहे की 23 पद्धतीने मराठी माणूस आज मागे पडत चाललेला आहे. तर आपण तो कशा पद्धतीने पुढे आपल्याला आणायचा आहे, त्यातली जी माझ्या दृष्टीने जी महत्त्वाची जी होती ती मी इथे लाल याच्यामध्ये केलेली आहे की 2च हात कमावणारे आपल्याकडे आहेत. तर ते वाढवायचे कसे, प्रत्येकाने घरातल्या आपल्या घरच्यासाठी काय करता येईल, दूरदृष्टी कशी ठेवता येईल की मी फक्त वर्ष 2 वर्षाचं न बघता कसं करता येईल मला. समाजाचा म्हणजे एकमेकांना आपण अर्थसहाय्य करू शकू का, त्यासाठी काय आपण नियम बनवू शकतोय. ज्ञान आपल्याला नुसतं मिळवायचं आहे का सर्टिफिकेट मिळवायचं आहे, ते आपल्याला ठरवायला लागेल. कष्टाची लाज असता कामा नये, कुठल्याही प्रकारचं काम आपल्याला करायला पाहिजे. सगळी बरीचशी माहिती जी आहे ती इंग्रजीमध्ये असते, त्यामुळे थोडंसं इंग्रजी आपल्याला चांगलं करायला पाहिजे. एकमेकांशी संवाद, आता मी तुम्हाला विचारलं की तुम्हाला जर काही प्रश्न असतील किंवा तुमच्या शंका असतील तर त्या बोला. तर ते बोलण्याचं संवाद कौशल्य म्हणून मी प्रत्येक वेळेला आलो की तुम्हाला बोलायला सांगतो, करायला सांगतो की त्यानेच आपण पुढे जाणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची जी आहे ती वेळेची किंमत. तर अशा पद्धतीने या 23तले काहीतरी आपण सोडवायचा प्रयत्न करूया की ज्याने मराठी माणूस जो आज मागे पडत चाललाय असं म्हणतोय आपण, तर तो या क्षेत्रामध्ये पुढे येऊ शकेल. आता ही एक क्लिप बघा, तुम्हाला याच्यावरनं कळेल की एक सांघिक भावना जर असेल तर आपल्याला किती चांगल्या पद्धतीने काम करता येतं. ते खेकडा आहे,
आणि पक्ष्याने त्याला बघितलंय आणि त्याला तो लगेच सांगतो की मला मदत करा म्हणून. सगळे खेकडे त्यांच्या नांगी तयार करून तो जेव्हा पक्षी येतोय बगळा, तो त्याला सगळी त्याची पिसं काढून टाकतात. शेवटी तो पडतो खालती. आता या बघा, या सगळ्या मुंग्या चाललेल्या आहेत. एक मुंगी जी आहे ती, तो जो हत्तीसारखा तिकडे जो प्राणी आहे तो खेचून घेऊ शकतोय तिला. आता हे सगळे तिच्या मागे येऊन उभे राहिले. एवढा मोठा बॉल झाला, आणखीन तो बॉलच त्याच्या नांगीच्या समोर येऊन बसला. हे सगळे पेंग्विन्स आहेत. आता ते बघतायत शार्क मासा बाजूने चाललाय. मासाला ते पेंग्विन दिसत आहेत. तो त्यांच्यावरती आता आला पकडायला, खायला. सगळे एका बाजूला गेले एकत्र. त्याबरोबर तो त्या बर्फाचा जो नग जो म्हणतात तो नग वाकडा होऊन आला. तर अशा पद्धतीने जर आपण काम केलं, एकत्र आलो, तर आपल्यालाही त्याच्यामध्ये खूप मजा येईल काम करताना आणि एकमेकांचं सहाय्य लाभेल. आता ही जी आहे ही जरा खूप जास्त टेक्निकल स्लाइड झालेली आहे, त्यामुळे ती आपण आता वगळूया इथे. याचं आपण मगाशी बघितलं की कशा पद्धतीने आपण काम करू शकतो ते. जर आपण चढावावरती जर जात असू, तर चढावावरती जाताना काय काय पद्धतीचे आपल्याला ताकद लावायला लागते. ज्यावेळेला आपण एका सपाटीवरती जात असतो त्यावेळेला फक्त पुढे जात असतो. आता ज्यावेळेला आपण चढावावरती जातो त्यावेळेला पुढेही जायचं असतं आणि गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध आपल्याला जायचं असतं. तर ते इथे आपल्याला समजणं महत्वाचं असतं. वेगवेगळी जी इक्वेशन्स आहेत किंवा आपला जो ट्रान्सफॉर्मर आहे, आपण म्हणतो गावाच्या बाहेर आमचा ट्रान्सफॉर्मर आहे आणि तो ट्रान्सफॉर्मर पटकन खराब होतो, तर ते कसं करायचं. हा आता जो आहे प्रथमेश नावाचा जो मुलगा, तर त्याने बघा काय केलंय. एवढ्या छोट्याशा मुलाने पण बेसिक त्याचं ज्ञान त्याने संपादन केल्यामुळे इतक्या चांगल्या पद्धतीने त्याने हे केलंय. की महिंद्रा कंपनीने त्याला 12वी झाल्यानंतर आपल्या कंपनीमध्ये नोकरीला लावलं, नोकरी दिली करायला. मोठमोठ्या युनिव्हर्सिटीमधनं शिकून आलेली मुलं सुद्धा त्याच्या समोर त्याच्या ज्या काही नवीन कल्पना होत्या त्या कल्पना त्याने बोलून दाखवल्या. त्या बोलून दाखवल्या म्हणून तो आज महिंद्रामध्ये जाऊन एवढ्या मोठ्या अधिकारापर्यंत पोहोचलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळे कोर्सेस करतो. आणखीन त्याचा आपल्याला लाभ घ्यायचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर मी म्हटलं की आज तुम्हाला एक छोटीशी कल्पना येईल आपल्याला की आपण इथे जायला पाहिजे, कसं आपण पुढे जायला पाहिजे आणि ते गेल्यानंतर मग आपल्याला कशा पद्धतीने नियोजन करता येईल आणि छान छान पद्धतीने आपल्याला त्यावेळेला एकत्र आपण बोलू, भेटू प्रत्यक्षात फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये. त्यावेळेला जास्त चांगल्या पद्धतीने आपण करू शकू. तर हा आपला आजचा विषय संपवायच्या आधी जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर पुन्हा एकदा विचारा, बोलून दाखवा, तुमच्या कल्पना सांगा. तुम्हाला याच्यामध्ये आणखीन काय सुधार करायला हवाय, नवीन काय वाढवायला हवाय ते सांगा. मग आपण प्रत्येक विषयावरती किंवा जे आता आपले राहिलेले आहेत विषय, बरेचसे उपकरणं आपण आणलेली आहेत. मागच्या वेळेला आपण एक आपली यादी बनवली होती की त्या यादीमध्ये आपण किती केले होते. 13 भाग जे आपले आहेत ते आपण पूर्ण त्यातले बघून झालेले आहेत. आणखीन 5 भाग आपण त्याची फक्त तोंड हे केलेली आहे. आणखीन काही एक 6-7 आपल्याकडे अशी अजून जे काही कोर्सेस आहेत की जे आपण हातच लावलेले नाहीये, त्यांना अजून आपण ते बघितलेच नाहीये. तर ते कम्प्लीट करू आणि मग त्याच्यामध्ये आणखीन काही वाढवायचा किंवा आहेत त्याच्यामध्ये जर तुम्हाला आणखीन असं वाटलं की
हे आपल्याला पुन्हा एकदा करून बघायला पाहिजे. पुन्हा एकदा आपण त्याची उजळणी करायला हवी, म्हणजे आपलं ज्ञान पक्क होईल किंवा त्याचं जे समज आहे ती चांगली होईल, तर ती आपण करूया, असं माझं म्हणणं होतं. आणि तुम्हाला जर त्याच्यात काही आणखीन सुचवायचं असेल तर सुचवा, नाहीतर आपण हा आजचा कार्यक्रम इथे संपूया. आणि तुम्ही शांत पद्धतीने ऐकलं, थोडीफार तुमच्या ज्ञानात भर झाली असेल असं मला वाटतंय. तर तुमचा अभिप्राय मिळाला तर आणखीन जास्त चांगलं होईल. भारतीय संस्कृती विसरू नका, ती जास्तीत जास्त लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आपण आज इथे उभे आहोत, हजर आहोत. आपल्याला वाढवायची आहे, त्याची ताकद आपल्याला जगासमोर आणायची आहे, जी लुप्त होत चाललेली आहे ती. आणि त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल आपल्याला. आणि ती एकदा मेहनत आपण घेतली भारतीय संस्कृतीची, की सगळं संशोधन आता सगळं बंद पडलं. आपल्याला सगळ्यासाठी बाहेर ना कोणावरती तरी अवलंबून राहावं लागतं. अमेरिकेत तंत्रज्ञान आणावं लागतं, रशियात आणावं लागतं, जपान, कोरिया, जर्मनी, इकडनं आणावं लागतं. तर ते आपल्याकडे कसं तयार होईल? आणि त्यासाठी मुंबई किंवा दिल्ली किंवा बंगलोर असंच नाही, प्रत्येक खेडोपाड्यातनं सुद्धा हे तंत्रज्ञान विकसित होत आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुलं त्याच्यावरती विचार विनिमय करतायत. आणि मी तुम्हाला म्हटलं तर देवरूख, वेळणेश्वर अगदी आपल्या घराच्या जवळ आता ही संशोधन केंद्र येतात. आधुनिक पद्धतीची संशोधन केंद्र तयार झालेली आहेत तिथे. कुठेही लांब जायची गरज नाही आपल्याला. आपल्या आपल्या जवळच्या शेतातल्या, आपल्या जवळच्या जी काही झाड आहेत, किंवा आपण इथे ज्या पद्धतीने काय करता येईल, लाल मातीत आणखीन काय करता येईल, असं सगळं आपल्याला संशोधन करायचं आहे. जे जग संशोधन करताय त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचं आहे आपल्याला, हे महत्वाचं आहे. जेवण जेवण. बोला, कोणाला काही लाईट गेली. विचारायचं आहे, सांगायचं आहे? नेमकी आता लाईट गेली, त्यामुळे टीव्ही बंद झाला. काय विचारायचं असतील तर विचारावं. आज लेक्चर ऐकलं ना, त्या संदर्भात काही शंका असतील तर विचारायला हरकत नाही. काही शंका आहेत का आजच्या लेक्चर बद्दल? जर नसतील कोणाला काही सूचना किंवा अभिप्राय, तर आपण बंद करू शकतो. म्हणजे 12 वाजले असतील तिकडे आता, तर मुलांची जेवायची पण सोय किंवा सुट्टी असेल. आता चांगलं झालं. अगं गौरीचा पण 2 नंबर आला तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेत. तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेत गौरीचा 2 नंबर आला या. हॅलो. हा तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धा झाल्या ना. हॅलो. येतोय का आवाज? आवाज येतोय का? हॅलो, आवाज येतोय काय? हॅलो. हा, इथली लाईट गेली त्यामुळे आता टीव्ही बंद झाला. ऐकायला नाही येते सर. हॅलो. हॅलो. येतोय आवाज? येतोय हा, आता आवाज? येतोय, येतोय का? आता येतोय. हो, येतोय, आता येतोय. नाही, ते लाईट गेल्यामुळे टीव्ही बंद झाला. बर 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 आणि ही जी गौरी आहे ना, आता बोलली ती गौरी, ही बर. मग मला आवाज नाही आला आधी. हो हो. कशी आहे हा, गौरी? हिचा तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेत 2रा नंबर आला. अरे वा वा वा, अभिनंदन. लाजते कशाला तू एवढी? चांगली एवढी कथाकथन केलंस तर इथे येऊन लाजायचं? झकास. तूच सांग आता गौरी, तुला कसं वाटलं आजचं? छान वाटलं. मग भारतीय संस्कृती जपणार का? हा,
काय बोलतेस? चालेल मग भेटूयात पुन्हा. हो मला वेळ असेल चालेल तेव्हा. हो हो चालेल हो, चालेल चालेल. ओके धन्यवाद. अच्छा. थँक्यू. धन्यवाद. ओके.